सत्तेत राहूनही अजित पवार नेहमी चर्चेत असतात, ते एका वेगळ्याच कारणानं। उपमुख्यमंत्री असूनही त्यांच्या नाराजीची चर्चा वारंवार होत असते। आता लोकसभा निकालाबद्दलच्या त्यांच्या एका विधानामुळे त्यांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न पडलाय। तर दुसरीकडे मतदान संपताच त्यांची अडचण वाढवणारी एक घटना घडली आहे। पाहूयात नेमकं काय घडतंय। काकांशी बंड करून अजितदादा भाजपसोबत सत्तेत गेले आणि त्यांना अनेक प्रकरणांमध्ये दिलासा मिळाला। त्यातलंच एक म्हणजे जरंडेश्वर कारखाना। पण लोकसभेचं महाराष्ट्रातलं मतदान संपलं आणि जरंडेश्वर कारखान्याची फाईल पुन्हा ओपन झाली। सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर साखर कारखान्यातल्या भ्रष्टाचाराची पुणे एसीबी कडून चौकशी सुरू आहे। या प्रकरणात जरंडेश्वरशी संबंधित राजेंद्र घाटगेंना समन्स बजावण्यात आले। जरंडेश्वर कारखान्यातला गैरव्यवहार, कोरेगाव मधला एक भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पाबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे। मतदान संपताच जरंडेश्वर प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू झाल्यानं त्याच्या टायमिंगची चर्चाही सुरू झाली आहे। पण यावर बोलणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र टाळलं। जरंडेश्वर कारखान्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदादा यांची चौकशी सुरू केलेली आहे एसीबीने। सरकार बदलेगी और हम जांच करेंगे लेट क्यों हुआ पोस्टर प्रोजेक्ट के फुल कंप्लीशन में, तो इस पर आप क्या कहेंगे? कैसी सरकार बदलेगी? कौन सी सरकार बदलेगी? सरकार बदलेगी और वो सरकार में आएंगे तो पूरे मामले की जांच करेंगे। आएंगे? अच्छा, वो शेख चिल्ली वाली बात है, ये तो बाद में क्या ना। सर, एक महत्वाची बातमी आहे, अजितदादांच्या जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात एसीबीने चौकशी। अरे तुम्ही आता टनेल मध्ये आले ना, टनेलचं बोला। जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 2010 सालात विक्री करण्यात आली होती। तो मूळ किमतीच्या कमी किमतीत विकण्यात आल्याचा आरोप आहे। याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते। हा कारखाना मेसर्स गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला विकण्यात आला। नंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला भाडे तत्वावर देण्यात आला। जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हिस्सा आहे। ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे। ईडीनं चार्जशीट मधून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचं नाव वगळलं होतं। गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर भाषणात राष्ट्रवादीचं नाव घेत 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता आणि त्यानंतर थोड्याच दिवसात अजितदादा महायुतीत गेले आणि उपमुख्यमंत्री सुद्धा झाले। पण वर्ष उलटलं तरी अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सातत्यानं होत असते। आता त्यांच्या एका विधानामुळे अजितदादांना नेमकं काय म्हणायचंय हा प्रश्न निर्माण झालाय आणि तोच धागा पकडत काँग्रेसनं दादांना टोला लगावण्याची संधी साधली आहे। त्यांच्याबद्दल काय बोलावं? त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। ते भ्रष्टाचाराबद्दल बोलतात आहेत कि भ्रष्टाचारी लोगों को कैसा सपोर्ट करते हैं ये लोग। तर तिकडे मग 70,000 कोटीचाही फोटो येतो पुढं। देशभरातले अनेक भ्रष्टाचारी जमा करून त्यांना कसा आशीर्वाद दिला तो पण पुढे येतं। मोदीजी आहेत, ते काही बोलू शकतात, कुठेही जाऊ शकतात। तर त्याच्याबद्दलचं डिस्कशन करणं काही आमच्यासाठी काही त्याला काही तथ्य नाही। लोकसभेच्या निकालानंतर राज्यात काय होईल हे आत्ताच सांगता येणं उघड आहे। पण कोणाला जपायचं आणि कोणाला तडीपार करायचं हे मात्र जनताच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।